मित्रांनो, आपल्याला आयुष्यात वेगवेगळे उतार चढाव, वेगवेगळे अनुभव हे येत असतात, कधी सुखाचे तर कधी दुखाचे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये जर लवचिकता असली तर आपली भरभराट होऊ शकते. जीवन आपल्यावर फेकत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरे जाणे हा एक संघर्ष असू शकतो, परंतु लवचिक राहून आपण अधिक चांगल्या प्रकारे या सर्व संकटांचा सामना करू शकतो आणि मजबूत अनुभव घेऊ शकतो. म्हणून हे सर्व व्हिडिओ मध्ये सांगण्यापासून ते क्षमा करण्याचा सराव करण्यापर्यंत लवचिकता निर्माण करण्यासाठी येथे आपण 5 विज्ञान बेक असलेल्या किंवा केलेल्या धोरणांची चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. लोक बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थिती आणि तणावपूर्ण कालावधीचा सामना करण्याचा प्रयत्न फक्त एक धाडसी चेहरा ठेवून करतात किंवा त्यांचे डोके वाळूमध्ये गाडून आणि त्यांच्या समस्या घडत नसल्याची बतावणी करतात. या दृष्टिकोनाची समस्या अशी आहे की परिस्थिती उद्भवणाऱ्या भावनांना सामोरे जाण्यात ते अपयशी ठरतात. खरं तर नकारात्मक भावनांना दीर्घकाळ दफन केल्याने चिंता किंवा नैराश्य येऊ शकते. लवचिकता म्हणजे अडचणींमधून सावरण्याची तुमची क्षमता आणि परत बाउन्स बॅक करायची क्षमता. स्वतःला पुढे ढकलण्याऐवजी किंवा फक्त टिकून राहण्याऐवजी लवचिकता तंत्रे तयार केल्याने तुम्हाला लवचिक राहण्यास आणि जीवन आपल्या सर्वांसमोर येणाऱ्या अपरिहार्य आव्हानांना आणि अधिक चांगल्या प्रकारे सामना करण्यास मदत होते. तर लवचिक राहण्यासाठी तुम्हाला 5 तंत्रे मी या व्हिडिओत सांगणार आहे जे तुम्हाला मदत करतील. आपल्या आयुष्याच्या प्रवासात असे अनेक वेळा प्रसंग येतात जेव्हा प्रयत्न करण्याची आणि लवचिक राहण्याची आवश्यकता असते. हे असे असू शकते कारण की आपण कामावर किंवा घरी समस्या किंवा संघर्ष अनुभवत असता, किंवा हे एखाद्या अधिक क्लेशकारक घटनेमुळे सुद्धा होऊ शकते, जसे की पालकांचा मृत्यू, गंभीर आजार किंवा घर गमावणे इत्यादी. अर्थात लवचिक राहणे आणि याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अडचण किंवा त्रास होणार नाही, तथापि तुमची लवचिकता वाढवून अधिक बळकट करून तुम्ही स्वतःला तणावाचा सामना करण्याची संधी द्याल. प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता निर्माण करण्यासाठी तुम्हाला या 5 सूत्रांचा सराव हा करायचा आहे. यामध्ये पहिले सूत्र आहे, वेगळी गोष्ट सांगा. तुमच्या डोक्यात तुमच्या बाबतीत काहीतरी वाईट घडले आहे का? कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही वेगळ्या पद्धतीने कसे वागले असते. रुमिनेशन म्हणून ओळखले जाणारे वेदनादायक अनुभवांचे हे पुनरुत्थान आपल्याला पुढे जाण्यास मदत करत नाही आणि उदासीनता देखील होऊ शकते. त्याऐवजी आपल्याला आपले विचार रिसेट करण्याचे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे अभिव्यक्त लेखन. यात तुमच्या डोक्यात येणारी कोणतीही गोष्ट, तुम्हाला त्रास होत असलेल्या गोष्टीवर लिहिणे समाविष्ट आहे. हे तुम्हाला तुमच्या विचारांचे परीक्षण करण्यास आणि त्यांचा सामना करण्यास अनुमती देईल. तुम्ही लेखनात उत्तम असण्याची गरज नाही, आपले विचार आणि भावना बाहेर काढणे हा याचा एक प्रमुख उद्देश असतो. 1998च्या एका अभ्यासात अभिव्यक्ती लेखकांची तुलना वरवरच्या विषयांवर लिहिणाऱ्यांशी केली गेली. त्यात असे आढळून आले की 4 दिवस अभिव्यक्तीपूर्ण लेखन केले ते 6 आठवड्यानंतर निरोगी होते आणि 3 महिन्यानंतर अधिक आनंदी होते. दुसरा व्यायाम म्हणजे सिल्व्हर लाईनिंग शोधणे. जरी प्रथम असे वाटले की एखादा वाईट अनुभवाचे काही फायदे आहेत, खरे तर आपण सखोल अभ्यास केल्यास आपल्याला अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकते. कदाचित तुम्ही घेतलेल्या आव्हानात्मक अनुभवाने तुमचे खरे मित्र कोण आहेत हे दाखवले असेल, किंवा तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही अधिक बलवान आहात हे तुम्हाला शिकवले असेल. हे व्यायाम तुम्हाला कमी निराशावादी वाटण्यास मदत करतील आणि त्यांचा सराव करून तुम्ही अधिक लवचिक राहून तुम्ही फायदे कायम ठेवू शकता. केवळ टिकून राहण्याऐवजी लवचिक राहण्यामुळे तुम्हाला जीवनात येणाऱ्या अपरिहार्य आव्हानांचा सामना करण्यास मदत होत असते. या लवचिकता बांधणी तंत्राला विज्ञानाचा सुद्धा पाठिंबा आहे. 2014च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज 3 आठवड्यांची चांदीची अस्तर शोधणे सहभागींना नंतरच्या जीवनात अधिक व्यस्त होण्यास मदत करते. त्यामुळे कालांतराने त्यांच्या निराशावादी समजुतीही कमी झाल्या. दुसरा मुद्दा आहे, तुमच्या भीतींचा सामना करा. या सूत्रामध्ये तुम्हाला भूतकाळातील समस्या हाताळताना कथा पुन्हा लिहिण्याचा सराव स्वीकारणे उपयुक्त ठरेल.
परंतु सध्याच्या भीतींना सामोरे जाताना मदत करत नाही. अजून घडलेल्या गोष्टी आपण कशा हाताळू शकतो. तुम्ही हळूहळू तुमची सहनशीलता वाढवून आणि प्रत्येक वेळी हळूहळू स्वतःला थोडे थोडे पुढे ढकलून सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी घाबरत असाल परंतु एके दिवशी ऑस्ट्रेलियाला भेट द्यायची असेल तर लहान फ्लाईटने सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा प्रवास वाढवा. हवेत जास्त वेळ घालवणे तुम्हाला अधिक सोयीस्कर होत असताना लांब पल्ल्याच्या फ्लाईटपर्यंत काम करत राहा. तुम्हाला ज्या परिस्थितीची भीती वाटत असेल किंवा ज्यांची तुम्हाला अस्वस्थता असेल अशा परिस्थितीची हळूहळू आणि वाढत्या प्रदर्शनासह तुम्हाला हळूहळू असंवेदनशील बनून हे कार्य करते. तिसरं सूत्र आहे आपलं ध्यान. लवचिकता निर्माण करण्यासाठी ध्यान आणि सजगता ही उत्तम साधने होऊ शकतात. भूतकाळात जगण्यापेक्षा किंवा भविष्याची काळजी करण्यापेक्षा ती आपल्या वर्तमानात परत आणून लवचिक राहण्यास मदत करतात. ही तंत्रे आपल्याला नकारात्मक भावनांना तोंड देण्यासाठी मदत करतात. त्यानंतर तुम्ही माइंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन म्हणजेच MBSR सारखे प्रोग्राम वापरू शकता, जे तुम्हाला तुमचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान कसे करायचे हे दाखवण्यासाठी डिझाईन केलेले असतात. त्यानंतर बॉडी स्कॅन मेडिटेशन सारखी सुद्धा वेगवेगळे तंत्रे आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शरीरात तणाव कुठे ठेवते हे ओळखण्यासाठी किंवा आराम कसा करावा हे शिकण्यासाठी याचा वापर करू शकता. किंवा आपण तणावग्रस्त असताना जंक फूडकडे वळण्याऐवजी आपण अन्नाशी अधिक जागरूक संबंध विकसित करू शकता. बहुविध अभ्यासांनी दर्शविले आहे की MBSR चे अनेक आरोग्य आणि मानसिक फायदे आहेत, विशेषतः दीर्घकालीन आजार किंवा मानसिक आजारांशी झुंजण्यासाठी हे भरपूर फायदेशीर आहे. चौथं सूत्र आहे आपलं स्वतःशी दयाळू व्हा. आम्ही इतर लोकांपेक्षा स्वतःवर खूप कठीण असतो आणि असे वाटते की आम्ही आमच्या भीतीने एकटे आहोत, परंतु स्वतःशी दयाळू असणे हे तुमच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. म्हणून तुम्ही आत्मकरुणा सराव करून लवचिक राहू शकता याची खात्री करा आणि तुम्ही इतरांप्रती दयाळूपणे वागू शकता. लवचिकता निर्माण करणाऱ्या या धोरणांमध्ये 3 चरण प्रक्रिया समाविष्ट असतात. आपल्या भावना लक्षात घेऊन प्रारंभ करा, परंतु त्यांचा न्याय करू नका, त्यांना फक्त मान्य करा. स्वतःला आठवण करून द्या की प्रत्येकाला कधीतरी असे वाटतच असते. स्वतःला या भावना असण्याची परवानगी देऊन पूर्ण करा आणि तुम्ही जसे आहात तसेच स्वीकारा. जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर स्वतःला विचारा की तुम्ही अशाच समस्या अनुभवत असलेल्या मित्रांशी कसे वागाल. तुम्ही त्यांच्याशी नक्कीच दयाळूपणा दाखवाल, म्हणून स्वतःसाठीही तेच करा. तुम्ही स्वतःला पत्र लिहिण्याचा प्रयत्न देखील करू शकता. त्यात फक्त करुणा आणि स्वीकृतीचे शब्द आहेत याची खात्री करा. 5वं सूत्र आहे आपलं क्षमा. इतरांना क्षमा करणे कठीण असू शकते, परंतु राग धरून राहणे हा आनंदाचा मार्ग नाही. जर तुम्ही भूतकाळात जगत असाल तर तुमचे कल्याण कसे योग्यरित्या विकसित होईल तुम्हीच विचार करा. जे घडले आहे ते कबूल करून सुरुवात करा, परंतु नंतर आपल्या संतापाची भावना सोडून देण्याचा निर्णय घ्या, जेणेकरून आपण पुढे पुढे जाऊ शकाल. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवू शकता त्याच्या विरुद्ध क्षमा तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे, इतरांसाठी नाही. तुम्हाला इतर लोकांना अधिक समजून घेण्याचा किंवा वेदनादायक अनुभवातून शिकण्याची मार्ग शोधण्याचा नक्कीच फायदा होईल. लक्षात ठेवा की प्रत्येक जण माणूस आहे आणि ज्या व्यक्तीने तुमच्यावर अन्याय केला आहे तो कदाचित त्याच्या स्वतःच्या समस्या सहन करत असेल. तर लवचिकता निर्माण करण्यासाठी ध्यान आणि सजगता ही उत्तम साधने आहेत. भूतकाळात जगण्याऐवजी किंवा भविष्याची चिंता करण्याऐवजी ते आपल्याला वर्तमानात आणत असतात. 2011च्या एका अभ्यासात क्षमेची चाचणी केली गेली तेव्हा नकारात्मक भावनांवर अफवा पसरवणे किंवा त्यांना दडपून टाकणे आणि जसे आढळले की करुणा जोपासणे म्हणजे सहभागींना अधिक सहानुभूती, सकारात्मक भावना आणि नियंत्रणाच्या भावना जाणवतात. लवचिकता निर्माण करण्याची आणि लवचिक राहण्याची सर्व चिन्हे त्यात दिसून आली. लवचिक कसे राहायचे याबद्दल आपण जर थोडक्यात विचार केला तर आपल्या सर्वांना जीवनात अडचणी येतच असतात आणि आपल्यापैकी काही इतरांपेक्षा अधिक चांगल्या तणावाचा सामना करतात. तथापि आपण संघर्ष करत असल्यास आपण लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी कौशल्य शिकू शकता. वेगळ्या प्रकाशात नकारात्मक अनुभव पाहणे तुम्हाला लवचिक राहण्यास मदत
करू शकते आणि भविष्यात कठीण परिस्थितींना कसे तोंड द्यावे हे शिकू शकते. असे काहीतरी जे तुमच्या संपूर्ण आयुष्यभर विविध बिंदूंवर अपरिहार्यपणे घडेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.